आज आपण या भागामध्ये लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद या विचाराचा आढावा घेणार आहोत। लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवाद या संकल्पनेकडे राष्ट्रप्रेमाची राष्ट्रीय भावना व्यक्तीमध्ये जागृत करण्याचा एक विचार या दृष्टिकोनातून या संकल्पनेकडे बघितलेले आहे। त्यांनी आपल्या राष्ट्रवाद या संकल्पनेमध्ये तत्वज्ञान, भाषा, धर्म, संस्कृती अशा विविध बाबींच्या माध्यमातून भारतीयांचा राष्ट्रवाद जागृत करण्याचा एक यशस्वी प्रयत्न केलेला आहे। लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादात सांस्कृतिक राष्ट्रवाद असेही म्हणतात। याचं एक कारण आहे, कारण की लोकमान्य टिळकांनी जो काही भारतीयांमध्ये राष्ट्रवाद जागृत करायचा होता तो राष्ट्रवाद येथील संस्कृतीचं, येथे जी काही संस्कृती आहे या संस्कृतीचा मोठेपणा, या संस्कृतीबद्दल आत्मीयता, या संस्कृतीबद्दल आपलेपणा, या संस्कृतीबद्दल स्वाभिमान प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण करून त्यांना हा राष्ट्रवाद भारतीयांमध्ये रुजवायचा होता। टिळक अशा काळामध्ये जन्माला आले होते ज्या काळामध्ये नेमकीच राष्ट्रवादाची जी काही तीव्रता आहे, जी काही धार आहे ही अतिशय तीव्र झालेली होती। जगामध्ये प्रत्येकच देश या राष्ट्रवादी भावनेच्या माध्यमातून आपली राष्ट्रीयता, आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य, आपल्या जनतेमध्ये एकता, एकात्मता निर्माण करण्याचे काम करू लागले। टिळकांनी सुद्धा आपल्या भारतीयांमध्ये एकतेची भावना निर्माण करण्याकरता या सांस्कृतिक वारशाचा, या एकतेचा, येथील समाजामध्ये असलेल्या धर्माचा फायदा हा राष्ट्रवादामध्ये केलेला दिसून येतो। तर चला आज आपण या भागामध्ये टिळकांचे राष्ट्रवादी विचार अभ्यासणार आहोत। राष्ट्रवाद म्हणजे प्रेमाची, आपुलकीची, सहकार्याची, आपलेपणाची भावना होय व ही भावनाच भारतीयांमध्ये जागृत करण्याकरता टिळकांनी ज्या काही बाबींचा स्वीकार केला, ज्या काही गोष्टींचा आधार घेतला, ज्या काही धोरणांचा अवलंब केला, ही धोरणे म्हणजेच टिळकांचे राष्ट्रवादी विचार होय। तर यामध्ये सर्वप्रथम टिळकांनी उपयोग केला तो म्हणजे धार्मिक आधार। टिळकांना माहीत होतं की भारतामध्ये धर्म हा हजारो वर्षापासून रुजलेला आहे। येथील व्यक्तीच्या मनामना कणाकणामध्ये धर्म हा रुजलेला आहे। जर आपण या जनतेमध्ये एकता, एकात्मता, एकरूपता निर्माण करायची असेल तर आपण या धर्माच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादाविषयी, राष्ट्राविषयी प्रेम निर्माण करू शकतो। कारण राष्ट्रवादाची भावना जी काही निर्माण करायची आहे ही काही एखाद्या वेगळ्या पोकळीमधून निर्माण करता येणार नाही। तर समाजामध्ये ज्या काही रूढी प्रथा किंवा जे काही धार्मिक बाबी रुजलेल्या आहेत या बाबीला आपण हात घालणं किंवा जनतेच्या मनामध्ये या बाबींविषयी जागरूकता निर्माण करणं व त्या सर्वांना एका विचारामध्ये बांधणं, ते म्हणजे कोणत्या धर्माच्या माध्यमातून, म्हणजेच टिळकांनी धार्मिक माध्यमातून राष्ट्रवाद निर्मितीचा अवलंब केलेला दिसून येतो। यानंतर दुसरा मुद्दा संस्कृतीचा आधार। आता बघा, टिळकांना भारतीय संस्कृतीबद्दल मोठा अभिमान होता। ते नेहमीच भारतीय संस्कृती महान आहे असं म्हणत। मग त्यांनी काय केलं, जो काही आपल्या राष्ट्रवादी हा जो विचार आहे या विचारामध्ये एकता निर्माण करण्याकरता, जनतेमध्ये एकात्मता निर्माण करण्याकरता येथील संस्कृती कशा प्रकारे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, चांगली आहे, तुम्ही इतरांच्या संस्कृतीचं अनुकरण केल्यापेक्षा आपली संस्कृती सुद्धा हजारो वर्षाचा इतिहास या संस्कृतीला लाभलेला आहे, ही संस्कृती आपला अभिमान आहे, या बाबीचा जनतेमध्ये विचार रुजवण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले व त्या माध्यमातून त्यांनी जनतेमध्ये राष्ट्राविषयी प्रेम, राष्ट्राविषयी आपुलकी, राष्ट्राविषयी एकात्मता निर्माण करण्याचं काम या संस्कृतीच्या माध्यमातून केलेलं दिसून येते। आता यानंतरचा टिळकांच्या राष्ट्रवादामधील मुद्दा तो म्हणजे टिळकांचा समन्वयी विचार। आता टिळकांनी धर्माचा वापर केला,
संस्कृतीचा वापर सुद्धा राष्ट्रवाद निर्मितीसाठी केला, परंतु त्यांनी एका धर्माला जास्त प्रमाणात मोठं स्थान दिलं, दुसऱ्या धर्माला कमी लेखलं असं नाही. तर जो काही 1916 मधला लखनौ करार झाला होता, हा लखनौ करार टिळकांच्या समन्वयी वृत्तीमुळे झाला होता. म्हणजे टिळकांना हिंदू आणि मुस्लिम या दोनही धर्मामधील ऐक्य अपेक्षित होतं. कारण टिळकांचं असं म्हणणं होतं, जर आपण एखाद्या धर्माला जास्त मोठ्या प्रमाणात जर महत्त्व दिलं तर दुसरा धर्म त्या धर्मापासून वेगळा किंवा त्यांच्यामध्ये जी आपलेपणाची भावना आहे ही भावना कमी होऊ शकतो. त्यामुळे टिळकांनी काय केलं की समन्वयी धोरणाचा अवलंब केला व प्रत्येकच धर्माला महत्त्वाचं स्थान देऊन त्या त्या धर्मामधील व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या धर्माविषयी आपलेपणाची मोठेपणाची भावना निर्माण करून या समन्वयी विचारामधून प्रत्येक धर्माला एकाशी जोडण्याचं कार्य लोकमान्य टिळकांनी केलेलं दिसून येते. आता टिळकांच्या राष्ट्रवादामधील पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कोणता? भाषेचा आधार. टिळकांनी 1905 मध्ये एक भाषण दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जर आपणास आपल्या देशामध्ये राष्ट्रवाद प्रभावीपणे निर्माण करायचा असेल, जागृत करायचा असेल, तर आपणास एक भाषा असणे आवश्यक आहे. कारण भाषे एवढं प्रभावी माध्यम राष्ट्रवादाकरिता दुसरं कोणतंही नाही असं टिळकांचं प्रखर मत होतं. टिळकांनी या राष्ट्रवादाकरता हिंदी या भाषेचा पुरस्कार केलेला आहे की संबंध भारतामध्ये केवळ हिंदी ही एक राष्ट्रभाषा म्हणून वापरण्यात यावी. त्या माध्यमातून काय होईल की आपल्यामध्ये जे काही भाषिक भेद आहे यामधून काय होते की आपण एकापासून वेगळे असल्याची भावना आपल्या मनामध्ये रुजल्या जाते व याचाच फायदा हा परकीयांना होत असतो. परंतु आपण जर संबंध राष्ट्राकरता एक हिंदी ही भाषा वापरली तर आपण सर्व एक आहोत. आपल्या सर्वांची भाषा ही एक आहेत. आपल्यामध्ये या भाषेच्या माध्यमातून का होईना एकतेची आपलेपणाची भावना आपोआप निर्माण होईल व त्या माध्यमातून आपण काय होऊ आपल्यामध्ये असलेले हेवे देवे हे बाजूला सारून राष्ट्राकरिता सर्वस्व अर्पण करण्याची भावनाही आपल्यामध्ये तयार होईल व याकरताच टिळकांनी हिंदी या भाषेचा राष्ट्रवादाकरिता पुरस्कार केल्याचे आपणास सांगता येते. यानंतर राष्ट्रवादासाठी उत्सवाचे आयोजन. कारण समाजामध्ये जे काही धार्मिक किंवा सामाजिक उत्सव आहे याचं पुनरुज्जीवन करणं टिळकांना महत्त्वाचं वाटलं. कारण या माध्यमातून आपण समाजामध्ये एकतेची व व्यक्तीच्या अस्मितेची भावना निर्माण करू शकतो. उत्सवामधून सर्व जनता ही एकत्र येते. एकत्र आल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते व मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय शक्ती ही उभी राहत असते. याकरता टिळकांनी गणपती उत्सव, कारण गणपती हे एकतेचे, गणपती ही विद्येची शुभ कार्याची देवता आहे. आबाल वृद्धांमध्ये गणपतीविषयी अपार प्रेम आहे. याकरता टिळकांनी गणपती उत्सवाचं आयोजन केलं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज उत्सवाचं आयोजन सुद्धा टिळकांनी केले. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे आहेत, रयतेचे राजे आहेत. त्यांच्याविषयी जनतेमध्ये अपार आदर आहे. त्यांनी आपल्या स्वराज्याची प्रथम स्थापना केलेली आहे. तो मार्ग आपणास केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेला आहे. त्यामुळे टिळकांनी या दोन उत्सवाच्या माध्यमातून जनतेमध्ये जी काही अस्मिता आहे या अस्मितेला जागृत करण्याचं कार्य या दोन उत्सवाच्या पुनरुज्जीवीकरणामधून केलेलं दिसून येते. यामधून येथील जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना ही अधिक प्रखर झालेली दिसून येते. एकूणच टिळकांचा राष्ट्रवाद हा सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणण्याचं कारण म्हणजे टिळकांनी येथील इतिहास, येथील चालीरीती, येथील प्रथा, येथील परंपरा या गोष्टींचा वापर जनतेच्या मनामध्ये याविषयी आदर, आपुलकी, एकात्मता
यांच्याविषयी अस्मिता निर्माण करण्याकरता केला. म्हणून टिळकांचा हा राष्ट्रवाद सांस्कृतिक राष्ट्रवाद असल्याचं म्हटलं जातं. टिळकांचा राष्ट्रवाद त्यावेळी ब्रिटिशांविरुद्ध एक परिणामकारक शस्त्र म्हणून उपयोगी पडला. परंतु प्रत्येक विचारसरणीवर काळाच्या काही मर्यादा पडत असतात. तशाच मर्यादा टिळकांच्या राष्ट्रवादात सुद्धा पडलेल्या दिसून येतात. त्या आपण खालीलप्रमाणे बघूया. नंबर 1, जातीय तेढ. टिळकांच्या राष्ट्रवादामुळं जातीय तेढ वाढलं अशी एक टीका टिळकांच्या राष्ट्रवादावर केली जाते. तत्कालीन व्यवस्थेत टिळकांनी हिंदू धर्माला जास्त महत्त्व दिलं किंवा त्यांची जी काही जास्त श्रद्धा होती ही हिंदू धर्मावर होती असं म्हटलं जातं. या निष्ठेमधून त्यांनी इतर धर्मांकडे दुर्लक्ष केलं असं सुद्धा म्हटलं जाते. या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये प्रामुख्यानं तेढ निर्माण करण्याचं कार्य लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादानं केलं असं म्हटलं जातं. एका इतिहासकारांनी तर असं म्हटलं आहे की काँग्रेस विरुद्ध मुस्लिम लीगची स्थापना म्हणजेच टिळकांचा राष्ट्रवाद होय. आता यानंतर नंबर 2 टीका, भूतकाळाच्या मर्यादा. असं म्हटलं जातं की टिळकांचा राष्ट्रवाद हा भूतकाळाच्या मर्यादापासून आपली सुटका करून घेऊ शकला नाही. टिळकांनी जो काही राष्ट्रवादाचा विचार मांडलेला आहे या विचाराचा प्रामुख्याने त्यांच्या राष्ट्रवादाचा जो काही आधार आहे हा आधार प्रामुख्याने काय आहे, भूतकालीन घटनांचा त्यांनी दिलेला आधार आहे. आता वर्तमान काळामध्ये या घटनांविषयी आपण जर गोष्ट केली तर काय होते, काही ना काही काळाच्या मर्यादा ह्या त्या राष्ट्रवादावर सुद्धा आपल्याला पडताना दिसून येतात. हा मर्यादेला टिळकांचा राष्ट्रवाद अपवाद नाही. टिळकांचा राष्ट्रवाद हा या मर्यादेला अपवाद नाही. म्हणजेच भूतकालीन मर्यादा ह्या टिळकांच्या राष्ट्रवादावर पडलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ हिंदुत्व. टिळक आपल्या विचारामध्ये आपल्या राष्ट्रवादी विचारामध्ये हिंदुत्व या बाबीपासून कधीही दूर जाऊ शकले नाही. म्हणजेच भूतकाळामध्ये त्यांच्या पूर्वीच्या विचारामध्ये जे काही हिंदुत्व या बाबीबद्दल विचार होती, आपुलकी होती, आपलेपणा होता, हा समन्वय विचार मांडत असताना सुद्धा हिंदुत्वाला ते कधीही वेगळं ठेवू शकले नाही. म्हणजेच ही एक मर्यादा त्यांच्या राष्ट्रवादी विचारात पडलेली दिसून येते. आता यानंतर टीका, ब्रिटिशांना फायदा. आता टिळकांनी धार्मिक राष्ट्रवाद सांगितला. या धार्मिक राष्ट्रवादावर काय झालं, हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांमध्ये जातीय तेढ, जातीय पेच निर्माण झाला. श्रेष्ठ नेमकं कोण हा वाद येथे निर्माण झाला. कोणाचं अस्तित्व या राष्ट्रामध्ये पूर्वीपासून आहे किंवा कोणता धर्म हा इतिहासामध्ये किंवा आज असलेल्या समाज व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ आहे हा मुद्दा काही समाजकंटकांनी उचलून धरला किंवा याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला व याच फायद्याचा उपयोग त्यांनी फोडा आणि झोडा या नीतीसाठी केल्याचं दिसून येते. म्हणजे एकूणच टिळकांनी जो काही सांस्कृतिक धार्मिक राष्ट्रवाद सांगितला या राष्ट्रवादाचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा ब्रिटिशांना झाला अशी टीका ही टिळकांच्या राष्ट्रवादावर केली जाते. आता समोरची टीका, आर्थिक राष्ट्रवाद अधिक उपयुक्त. आता बघा, टिळकांनी येथील जनतेचे ब्रिटिश शासन कशा प्रकारे शोषण करत आहे, येथील दारिद्र्य कशा प्रकारे ब्रिटिशांमुळे वाढत आहे या बाबी जर सामान्य जनतेमध्ये त्यांच्या मनावर रुजवल्या असत्या, त्यांच्या मनावर बिंबवल्या असत्या तर याचा फायदा समाजामधील प्रत्येक घटकाला ब्रिटिशांविरुद्ध राष्ट्रवादी विचार उभा करण्याकरता झाला असता. अशी सुद्धा टीका टिळकांच्या राष्ट्रवादावर केली जाते. तत्कालीन दारिद्र्य, विपन्न अवस्था, येथे असलेली गरिबी या माध्यमातून हिंदू मुस्लिम या दोनही धर्माला टिळक एक करू शकले असते. ते म्हणजे कोणता, आर्थिक मुद्दा किंवा आर्थिक राष्ट्रवाद होय. तर अशा प्रकारे टिळकांच्या राष्ट्रवादावर काही
टीका होत असल्या तरी तत्कालीन परिस्थितीमध्ये जनतेच्या मनामध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्याकरिता टिळकांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद एक प्रभावी शस्त्र ठरल्याचे दिसून येते. त्यांच्या समन्वय वृत्तीमधूनच हिंदू मुस्लिम ऐक्य तसेच भारतीय राष्ट्रीय चळवळ ही प्रखर झाल्याचे दिसून येते. धन्यवाद.